सुस्वागतम आणि नमस्कार. मी डॉक्टर वैभवी महेश वागचोरे हॅलो डॉक्टर या कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचे मनापासून स्वागत करते. प्रेक्षक हो, कसे आहात सगळे? हेल्दी आणि हॅप्पी ना? निश्चितच असायलाच पाहिजेत, कारण दर आठवड्याला नवीन नवीन तज्ञ डॉक्टरांची आम्ही थेट गाठभेट आपल्याला करून देतो. प्रेक्षक हो, कार्यक्रमाच्या सुरुवातीलाच एका सुंदर स्त्रीने म्हटलेलं एक सुंदर वाक्य तुम्हाला मला सांगायचं आहे. तिच्या मते की माझ्यासाठी माझ्या आयुष्यातला सगळ्यात मौल्यवान असा दागिना कुठला आहे माहित आहे का? तर तो असा आहे की माझ्या बाळाचे माझ्या गळ्याभोवती गुरफटलेले 2 नाजूक हात. प्रेक्षक हो, अलंकार कुठल्याही मूर्तीचं सौंदर्य अतिशय अधिक खुलवतात. हे आपल्या गणेशाची मूर्ती देखील अलंकृत केल्यानंतर अधिकच मोहक आणि आकर्षक भासते. स्त्री स्वरूपाचे किंवा स्त्री जीवनाचे सुद्धा असेच आहे. तिला तिच्या हक्काचा दागिना म्हणजे गर्भधारणा किंवा आपलं बाळ मिळालं की तिच्या आयुष्याला सुद्धा एक वेगळीच काही कलाटणी मिळून जाते. पण काही दाम्पत्यांच्या, काही स्त्रियांच्या बाबतीत मात्र या हक्काच्या दागिन्यासाठी काही अडचणींवर आपल्याला मात करावी लागते आणि मग सामोरे जावं लागतं त्या नैराश्याला. पण प्रेक्षक हो, काळ बदललेला आहे. आता नैराश्यापासून घाबरून जाण्याची काहीही गरज नाही. आधुनिक उपचार पद्धतींनी आपण या नैराश्यावर निश्चितच मात पाडू शकतो. आणि असाच आजचा विषय आम्ही आमच्या सोबत सादर करणार आहोत. तो आहे वंध्यत्व आणि आधुनिक उपचार पद्धती, IVF, सरोगसी आणि स्त्री बीजदान. आणि याविषयीचे विशेष मार्गदर्शन करण्यासाठी आज आपल्या सोबत उपस्थित आहेत प्रख्यात डॉक्टर श्रीराम खाडीलकर. सर, हॅलो डॉक्टर परिवारामध्ये आपलं मनापासून स्वागत. सरांची ओळख मी थोडक्यात करून देते. डॉक्टर श्रीराम खाडीलकर हे विख्यात IVF स्पेशलिस्ट आणि स्त्रीरोग तज्ञ आहेत. सरांनी त्यांची MD स्त्रीरोग आणि प्रसूती तंत्रामधली विशेष डिग्री मुंबई युनिव्हर्सिटीतनं घेतलेली आहे. तसेच या विषयातले पदव्युत्तर शिक्षण त्यांनी UK मधून MRCGO या डिग्रीमधून प्रस्थापित केलेले आहे. याविषयी अगदी विशेष म्हणजे सरांचा एक इंटरनॅशनल आलेख पेपर प्रसिद्ध झालेला आहे. तो असा आहे की कन्व्हेन्शनल IVFच्या ट्रीटमेंट्स आणि पुरुषांमधल्या वंध्यत्वासाठी ICSI आणि अनएक्सप्लेन्ड इन्फर्टिलिटी की जिचं कारण काहीच आपण शोधू शकत नाही अशा विषयाचा एक विशेष शोध निबंध आंतरराष्ट्रीय स्तरावरती सरांनी सादर केलेला आहे. सर, गर्भधारणा हा जो विषय आहे किंवा ही जी कल्पना आहे ही मुळात खूप नैसर्गिक अशी प्रक्रिया आहे. पण काही दाम्पत्यांना मात्र या नैसर्गिक प्रक्रियेला काही बाधा निर्माण होतात आणि आजकाल आपण पाहत आहोत की याचं प्रमाण वरचेवर फार वाढत चाललेलं आहे. तर काय सांगाल आम्हाला सुरुवातीलाच? सर्वसाधारणपणाने वंध्यत्वाचं प्रमाण हे 10 ते 15% पकडलं जातं. म्हणजे साधारण 5 ते 7 ते 8 कपल्समध्ये एकाला वंध्यत्वाचा सामना करावा लागतो किंवा त्याला काही ट्रीटमेंटची जरुरी असते. याचं प्रमाण नक्कीच वाढतंय. पहिली गोष्ट म्हणजे पुरुष वंध्यत्वाचं वाढणारं प्रमाण ही सर्वांवर चिंता करण्यासारखी गोष्ट आहे. कारण जगामध्ये सगळीकडे हे ऑब्झर्व केलेलं आहे की शुक्रजंतूंचा नंबर आणि क्वालिटी ही ओव्हरऑल जगामध्ये सगळीकडे कमी होत चाललेली आहे. वातावरणाचं प्रदूषण म्हणा किंवा आधुनिक आयुष्य पद्धतीचे ताणतणाव हे त्याचं कारण असू शकेल, परंतु जे आहे ते वस्तुस्थिती आहे. म्हणजे सर, काही अंशी हा आपणच ओढवून घेतलेला भाग आहे असं म्हणता येईल का आपल्याबरोबर? बरोबर. निश्चितच. स्त्रियांमधल्या वंध्यत्वाचं वाढण्याचं प्रमाण म्हणजे एंडोमेट्रियोसिस हा जो आजार आहे त्याचं प्रमाण पुष्कळच वाढतंय. बरेच दिवस असं म्हटलं जायचं की दिस इज अ डिसीज ऑफ ॲफ्लुएंट कंट्रीज. म्हणजे पाश्चात्य देशामध्ये हा पूर्वी आजार दिसत असे, परंतु आता त्याचं प्रमाण भारतामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणावरती दिसू लागलेलं आहे. ओबेसिटी म्हणजे स्थूलपणा की ज्याच्यामुळे हॉर्मोनचा इम्बॅलन्स होऊन स्त्री वंध्यत्व निर्माण होतं आणि त्याचं प्रमाणही मोठ्या प्रमाणावरती वाढतंय. लग्नाच्या वेळेला अर्थातच आधुनिक जीवन पद्धतीमुळे स्त्रियांचं वय वाढलेलं असतं, त्याला काही इलाज नाही, परंतु त्यामुळे सुद्धा थोडंसं फार वंध्यत्वाचं प्रमाण वाढलेलं दिसू शकतं. प्रेक्षक हो, अशी ही कारणं आहेत आणि त्यातली काही कारणं आपणच काळ परिवर्तनामुळे ओढलेली अशी काही कारणं आहेत. तर सर, जेव्हा आधुनिक उपचारांची आम्हाला गरज भासते, खूप कॉमनली आम्ही सगळे ऐकतो की IVF किंवा टेस्ट ट्यूब बेबी. तर हे IVF म्हणजे मुळात काय आहे? IVF म्हणजे इन व्हिट्रो फर्टिलायझेशन. इन व्हिट्रो फर्टिलायझेशन म्हणजे फर्टिलायझेशन डन आउटसाइड द बॉडी. नैसर्गिकरित्या फलन होत असताना स्त्रीबीज आणि पुरुषबीज यांचा संयोग हा स्त्रीच्या शरीरात होत असतो आणि मग गर्भधारणा होत असते. परंतु असं न करता
स्त्रीबीज आणि पुरुषबीजांचा संयोग हा प्रयोगशाळेमध्ये स्त्रीच्या शरीराच्या बाहेर घडवून आणणं याला IVF असं म्हणण्यात येतं. ओके. आणि ह्या तंत्रज्ञानाचा उपयोग वंध्यत्व निवारणासाठी केला जातो. सर, IVF म्हणजे खूपच कॉमनली आजकाल हा शब्द बऱ्याचशा दाम्पत्यांकडनं सर्रास घेतला जातो. पण IVFच्या काही सायकल केल्यानंतर सुद्धा जेव्हा फेलियर येतं तेव्हा एक आणखीन नवीन संकल्पना XC प्रोसिजर किंवा ICSI ते म्हणजे काय आहे? IVF जसं मी सांगितलं, IVF म्हणजे इन व्हिट्रो फर्टिलायझेशन. IVFचे 2 प्रकार आहेत. पहिला प्रकार म्हणजे कन्व्हेन्शनल IVF आणि दुसरा प्रकार म्हणजे ICSI म्हणजे तुम्ही जे बोललात ICSI किंवा इंट्रासायटोप्लाझ्मिक स्पर्म इंजेक्शन. ही दोन्ही गोष्टी तुम्हाला समजून सांगतो म्हणजे कुठल्या पेशंटसाठी काय वापरलं जातं हे तुमच्या लगेच लक्षात येईल. IVF मध्ये स्त्रीबीज स्त्रीच्या शरीराच्या बाहेर काढली जातात. पुरुषबीज घेऊन स्त्रीबीज आणि पुरुषबीज प्रयोगशाळेमध्ये एका पेटी डिशमध्ये म्हणू आपण कल्चर डिशमध्ये एकमेकाच्या जवळ ठेवली जातात आणि पुरुषबीजामध्ये शुक्रजंतूंकडून स्त्रीबीजाचं फर्टिलायझेशन नॅचरली केलं जातं. म्हणजेच स्त्रीबीजाला जे एक कवच असतं ज्याला झोना पेरिसिडा म्हणतात ते कवच फोडून शुक्रजंतू आतमध्ये जाऊन स्त्रीबीजाचं फलन करतो. जसं नैसर्गिकरित्या घडतं तेच प्रयोगशाळेमध्ये फक्त कंट्रोल एन्व्हायरमेंटमध्ये केलं जातं. याला कन्व्हेन्शनल IVF असं म्हणतात. परंतु जेव्हा शुक्रजंतूचा काही दोष असतो आणि शुक्रजंतूला काही थोडक्यात कमतरता असते असं आपण म्हणू, शुक्रजंतूंची संख्या कमी असते, हालचाल कमी असते, अशा वेळेला शुक्रजंतूंना हे स्त्री बीजाचं जे कवच असतं ते फोडण्याची कपॅसिटी कमी असते. अशा वेळेला आपल्या शुक्रजंतूला मदत करावी लागते. म्हणजेच मायक्रोस्कोप खाली कवच फोडून एक एक शुक्रजंतू डायरेक्टली स्त्रीबीजामध्ये इंजेक्ट करावा लागतो. यालाच इंट्रासायटोप्लाझ्मिक स्पर्म इंजेक्शन असं म्हणतात. आता हे सांगितल्यानंतर आपल्या लक्षात येईल की जेव्हा पुरुष बीजाचा दोष नसतो तेव्हा कन्व्हेन्शनल IVF वापरलं जातं आणि जेव्हा वीर्य दोष किंवा पुरुष बीजांचा स्पर्मचा जेव्हा दोष असतो तेव्हा इंट्रासायटोप्लाझ्मिक स्पर्म इंजेक्शन या तंत्रज्ञानाचा वापर केला जातो. खूपच छान सर, यातल्या स्टेप्सही आपण पुढे पाहणार आहोत. पण एक प्रश्न आहे आपल्याला. ज्ञानेश्वर बोलत आहेत आपल्याकडे बुलढाणा इथून. नमस्कार. नमस्कार मॅडम. बोला ज्ञानेश्वरजी. मी माझं 2011 लग्न झालेलं आहे मॅडम आणि त्याच्यानंतर आम्ही सगळ्या टेस्ट केलेल्या आहे. दोघांचंही नॉर्मल आहे. थोडं मॅडमचं वेट कमी, माझंही वेट कमी आहे. त्यातून आम्हाला काहीच राहत नाहीये. हॅलो. बोला बोला. हा म्हटलं त्यातनं आम्हाला प्रेग्नन्सी राहत नाहीये. आता पण काय ट्रीटमेंट केलेली आहे आपण? सर आम्ही लॅप्रोस्कोपी केलेली आहे. त्यावेळेस IVI केलेलं आहे 2 वेळेस नाही 4 वेळेस. चालेल, उत्तर देऊ शकतो मग. आता त्यांनी जे सांगितलेलं आहे याच्यावर शास्त्रीय भाषेमध्ये यालाच अनएक्सप्लेन्ड इन्फर्टिलिटी असं म्हणतात. अनएक्सप्लेन्ड म्हणजे काय की अवेलेबल मेथड्स ऑफ इन्व्हेस्टिगेशननी दोष कुठे शोधून काढता येत नाही. आता आपल्याला थोडं खोलात जाऊन सांगायचं झालं तर दोष स्त्रीमध्ये असू शकतो किंवा पुरुषामध्ये असू शकतो. स्त्रीबीजाची कमतरता असणं, स्त्रीबीज तयार न होणं, हार्मोनचा इम्बॅलन्स किंवा ट्यूब्स बंद असणं, गर्भनलिका स्त्रीच्या बंद असणं ही स्त्रीमधली महत्वाची कारणं असतात. वीर्यदोष हे पुरुषामधलं कारण असतं. पण काय काय वेळेला ह्या दोन्ही गोष्टी नसताना, सर्व काही नॉर्मल असताना सुद्धा गर्भधारणा होत नाही, त्याला आम्ही अनएक्सप्लेन्ड म्हणतो. अनएक्सप्लेन्ड म्हणजे काय तर तिथे काहीतरी कारण आहे परंतु सध्या उपलब्ध असलेल्या इन्व्हेस्टिगेशनच्या साह्याने ते कारण शोधून काढता येत नाहीये. याला ट्रीटमेंट काय तर ट्रीटमेंट त्यांनी सुरुवातीला केली ती अत्यंत बरोबर आहे. IUI हीच ट्रीटमेंट त्यासाठी जरुरी आहे. IUI 4-5 वेळेला करून सुद्धा युजली आम्ही 6 वेळेला करावा असा सल्ला देतो. सक्सेस झाला नसेल तर त्यांना पुढची स्टेप ती म्हणजे IVFची घ्यावी लागेल. ज्ञानेश्वर, निश्चितच आम्ही तुमच्या प्रश्नाचं उत्तर देण्याचा प्रयत्न केलेला आहे की जर आपण जसं म्हटलात तसं 3 वेळेला आपला IUI झालेला आहे तर आणखीन थोडा पेशन्स ठेवून नंतर जर पुढच्या आधुनिक पद्धती लागल्या तर आपण निश्चितच त्यांचा अवलंब करू शकता. सर, आता आपण IVF आणि ICSI हे काय तर ते आम्हाला कळलं, पण याच्या स्टेप्स कुठल्या आहेत एक्झॅक्टली? यात काही कॉमन स्टेप्स आहेत. पहिली स्टेप असते ती म्हणजे कंट्रोल्ड ओव्हेरियन हायपरस्टिम्युलेशन. हे थोडक्यात मी समजून सांगतो. पाळीच्या नॅचरल सायकलमध्ये केवळ एकच स्त्रीबीज तयार होत असतं. आपण जर का एकाच स्त्रीबीजावरती अवलंबून राहिलो तर सक्सेसचा चान्स खूप कमी होऊन जाईल. म्हणून आपल्याला पुष्कळ स्त्रीबीज वाढवावी लागतात. थोडक्यात मल्टिपल एक ग्रोथ करायची.
पण ते करायचं असेल तर पहिल्यांदा स्त्रीचं नॅचरल सायकल आपल्याला सप्रेस करावं लागतं. त्यासाठी एक विशिष्ट इंजेक्शन असतं. ते इंजेक्शन दिलं की स्त्रीचं नॅचरल सायकल आपण आधी सप्रेस करतो. मग स्त्रीबीजे वाढवायची काही इंजेक्शन असतात, हॉर्मोनचे इंजेक्शन. ती बीजे देऊन पुष्कळ स्त्रीबीजे वाढवली जातात. मग वारंवार सोनोग्राफी करून त्याचा डोस कमी जास्त ऍडजस्ट केला जातो आणि योग्य त्या प्रमाणात स्त्रीबीजे वाढतील याची दक्षता घेतली जाते. मग स्त्रीबीजे तयार झाली की एक विशिष्ट इंजेक्शन ती रेडी करण्यासाठी, मॅच्युअर करण्यासाठी दिलं जातं आणि त्यानंतर 36 तासांनी स्त्रीबीजे बाहेर काढली जातात. त्याला आपण एग रिट्रीव्हल किंवा उसट रिट्रीव्हल असं म्हणतो. ही पद्धती अत्यंत सोपी आहे. ही सोनोग्राफीच्या साह्यानेच केलं जातं. एक 5 मिनिटाचा जनरल अॅनेस्थेशिया फक्त द्यावा लागतो, 5 ते 10 मिनिटाचा. आणि वजानल सोनोग्राफी म्हणजे योनी मार्गामधूनच सोनोग्राफी करून सोनोग्राफीच्या प्रोबच्या बाजूने एक छोटीशी सुई आतमध्ये सरकवून आम्ही स्त्रीबीजे काढून घेतो. ही काढून घेतलेली स्त्रीबीजे मग मायक्रोस्कोप खाली तपासून ती वेगळी केली जातात, कल्चर मीडियममध्ये ती ठेवली जातात काही काळ आणि मग नंतर त्यांचं फलन केलं जातं. त्याला फर्टिलायझेशन किंवा इन व्हिट्रो फर्टिलायझेशन असं म्हणतो. जसं मी सांगितलं, कन्व्हेन्शनल किंवा इक्सी यापैकी कुठल्या तरी योग्य त्या प्रकाराने त्यांचं फलन केलं जातं. मग साधारण 2 दिवसांनी आपल्याला एम्ब्रिओ दिसतात, गर्भ तयार झालेले दिसतात आणि 2 किंवा 5 दिवसांनी योग्य त्या स्टेजला ते गर्भ वाढवून गर्भाशयात परत सोडले जातात, ज्याला एम्ब्रिओ ट्रान्सफर असं म्हणतात. एम्ब्रिओ ट्रान्सफर ही अत्यंत सोपी क्रिया असते. इंटरनल चेकिंग करून एका छोट्याशा प्लास्टिकच्या ट्यूबच्या साह्याने सोनोग्राफी कंट्रोल खाली ते गर्भ गर्भाशयात सोडले जातात. आणि त्यानंतर मात्र 15 दिवस काही विशिष्ट गोळ्या वापरून किंवा काही इंजेक्शन्स वापरून असलेल्या गर्भांना सपोर्ट दिला जातो आणि 15 दिवसांनी जेव्हा ब्लड किंवा युरिन चेक करून आपल्याला प्रेग्नन्सी झाली आहे की नाही हे कन्फर्म करता येतं. सर, खूपच छान शब्दामध्ये तुम्ही या स्टेप्स सांगितल्यात आणि आमच्या खरंच लक्षात आलं की अगदी कंट्रोल्ड मेथडने, जसं आपण म्हणतोय की असिस्टेड रिप्रोडक्शन, पण त्याच्यासाठी काही स्टेप्स आणि ज्या अगदी पद्धतशीररित्या आपण करतो त्या खूप महत्त्वाच्या आहेत. सर, एक प्रश्न आहे आपल्याला. सुंदर बोलत आहेत जालना इथून. नमस्कार सुंदर. हॅलो सर, मी जालना जिल्ह्यातून बोरांगी गावातून बोलतो. नमस्कार. नमस्कार सर, सुंदर जाधव. हॅलो सर. बोला बोला बोला. सर, माझ्या मुलीचं लग्न होऊन 15 वर्ष होऊन गेले सर. तितक्या काही गर्भधारणा. फोन डिस्कनेक्ट झालेला आहे सुंदर यांचा. आपण पाहूयात पुन्हा निश्चितच. आणि प्रेक्षक हो, आणखीन बरीचशी माहिती आपण सरांकडनं घेणार आहोत आणि त्याच्यासोबत मी सुद्धा काही विशेष माहिती तुम्हाला देणार आहे. तर कुठेही जाऊ नका, लगेचच परत येऊया या छोट्याशा विश्रांतीनंतर हॅलो डॉक्टरमध्ये. विश्रांतीनंतर हॅलो डॉक्टरमध्ये पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत. प्रेक्षक हो, सुका मेवा आणि स्त्री स्वास्थ्य याचा काही संबंध आहे का? निश्चितच आहे. सुक्या मेव्यातल्या बदामामधून आपल्याला प्रोटीन्स मिळतात आणि काजूमधून आपल्याला जीवनसत्व मिळतात. तर विशेषतः आमच्या सगळ्या स्त्री वर्गासाठी दिवसभरामध्ये तुम्ही 4 बदाम आणि 1 ते 2 काजू खाणं हे आपल्या स्वास्थ्याच्या दृष्टीने खूपच लाभदायक आहे. सर, ब्रेकला जाण्याच्या पूर्वी आपल्याला एक प्रश्न होता सुंदर यांचा की 15 वर्ष लग्नाला झालेली आहेत आणि अजूनही सक्सेस नाही मिळाला, तर अशा केसेसमध्ये काय असू शकतं? तर कारण काय ते पाहावं लागेल. परंतु त्यासाठी सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आता 15 वर्ष जर का लग्नाला झाली असतील आणि प्रेग्नन्सी नसेल तर कदाचित त्यांच्या मुलीचं म्हणजे स्त्रीचं वय काय आहे हे पाहणं फार महत्त्वाचं आहे. कारण बहुतेक अशा केसेसमध्ये स्त्रीचं वय हे बरंच पुढे गेलेलं असतं. सर्वात महत्त्वाचं म्हणजे त्यांचा AMH नावाची एक ब्लड टेस्ट करावी लागेल. त्या AMH चेकने आपल्याला कळून जाईल की स्त्रीबीजाची क्वालिटी आणि नंबर कसा आहे. स्त्रीबीजाची क्वालिटी आणि नंबर जर का चांगला नसेल तर कदाचित त्यांना स्त्रीबीज दान या गोष्टीचं सहाय्य घेऊन प्रेग्नन्सी बनवावी लागेल. सुंदर, तुम्ही ऐकत असाल तर निश्चितच याची दखल घ्या की वयानुसार पुढची ट्रीटमेंट निश्चितच शक्य आहे. सर, आपल्याला आणखीन एक प्रश्न आहे. प्रियांका बोलत आहेत आपल्याकडे शहापूर येथून. नमस्कार प्रियांका. हा, मी प्रियांका आयरे बोलते. माझं लग्नाला 6 वर्ष झालेले आहे. बोला. लग्नाला 6 वर्ष झालेत आणि मला अजून मूलबाळ नाही आहेत. आमचे सगळे रिपोर्ट जे आहेत ते नॉर्मल आहेत आणि HSG वगैरे केलेलं आहे, IUI केला आहे, पण अजून काय आमचं झालेलं नाही आहे सक्सेस. प्रियांका, आपला AMH चा चेक झालेला आहे का? नाही, AMH नाही झालेला आहे. हा, मग तुम्ही AMH चा चेक करून घ्या. काय आहे ती ब्लड टेस्ट असते. प्रियांका, आपण फोन ठेवा, आम्ही उत्तर देतो आपल्या प्रश्नाचं. बोला. AMH ही ब्लड टेस्ट असते. ही पाळीच्या कुठल्याही दिवशी केली तरी चालते.
ह्या ब्लड टेस्टने आपल्याला स्त्रीबीजाची उपलब्धता कशी आहे, स्त्रीबीजाची क्वालिटी कशी आहे, नंबर कसा आहे, थोडक्यात एजिंग प्रोसेस किती फास्ट आहे आणि किती स्लो आहे हे कळून जातं. ओव्हॅरियन रिझर्व्ह ज्याला म्हणतात तो कळून जातो. सर्वसाधारणपणानं असं आपण म्हणतो की स्त्रीचं वय वाढतं तसं तसं स्त्रीचं पोटेन्शियल, रिप्रोडक्टिव्ह पोटेन्शियल कमी होत जातं. पण कित्येक वेळेला अर्ली एजमध्ये सुद्धा पोटेन्शियल ते खूप कमी झालेलं दिसतं. म्हणून AMH चेक करणं हल्लीच्या काळात तर अतिशय जरुरी आहे. AMH जर का त्यांचं नॉर्मल असेल आणि IUI करून सुद्धा त्यांना प्रेग्नन्सी झाली नसेल तर त्यांना IVFचा मार्ग स्वीकारावा लागेल. समजा AMH मात्र त्यांचं खूपच कमी असेल, म्हणजे त्यांच्या स्त्रीबीजाची क्वालिटी आणि नंबर खूप कमी आहे असा रिपोर्ट आला, तर मग मात्र त्यांना कदाचित स्त्रीबीजदानाचा विचार करावा लागेल. प्रियांकाजी, निश्चितच याची दखल घ्या की आपले AMHचे रिपोर्ट होणं सगळ्यात महत्त्वाचे आहे. डॉक्टरांना आपण प्रत्यक्षरित्या भेटून सुद्धा याची पूर्ण माहिती घेऊ शकता. सर, आपण डिस्कशनमध्ये होतो की IVF आणि ICSI, तर अशा स्टेप्स नंतर जेव्हा आपला मुख्य विषय येतो की कितपत यश आम्हाला मिळू शकेल, सक्सेस रेट किती असू शकेल? सक्सेस रेट हा व्हेरिएबल असतो. सक्सेस रेटचा सर्वात मोठा डिटर्मिनंट हा स्त्रीचं वय आहे. स्त्रीचं वय जेवढं कमी तेवढा सक्सेस रेट जास्ती. AMHची लेवल जेवढी चांगली तेवढा सक्सेस रेट जास्ती. अर्थात AMH फार जास्त असणंही चांगलं नसतं, कारण फार जास्त AMH असेल तर त्याचा अर्थ त्या स्त्रीला पॉलिसिस्टिक ओव्हॅरियन डिसीज आहे असा अर्थ होतो. आणि अशा वेळेला टेस्ट ट्यूब IVF किंवा XC करत असताना हायपर स्टिम्युलेशन होण्याचा धोका असतो. म्हणजे 10 ते 12 एग्स निर्माण होण्याचे एकदम 50-60 एग्स तयार होतात आणि तेही चांगलं नसतं. पण AMHची लेवल जर का विदिन नॉर्मल लिमिट्समध्ये असेल, स्त्रीचं वय लहान असेल, तर सक्सेस साधारण 40% सहज मिळून जातो. खूप छान. म्हणजेच सर, थोडक्यात योग्य वयामध्ये आणि योग्य वेळी चिकित्सा सुरू करणं हे खूपच जास्त महत्त्वाचं आहे. सर, अशा पद्धतीच्या हायर ट्रीटमेंट करताना काही विशेष काळजी घेणं आवश्यक आहे का? एकतर नॉर्मल हेल्दी लाईफस्टाईल इज व्हेरी इम्पॉर्टंट, ती सर्वांनी ठेवली पाहिजे. दुसरा सक्सेस रेटमधला दुसरा महत्त्वाचा डिटर्मिनंट अपार्ट फ्रॉम एज हे म्हणजे स्त्रीचं वजन किती आहे. कारण BMI म्हणजे ज्याला बॉडी मास इंडेक्स म्हणतात, तो जर का नॉर्मल लिमिटमध्ये नसेल, तो जर का जास्त ओबेसिटीकडे झुकलेला असेल तर सक्सेसचा रेट कमी होतो. त्यामुळे ट्रीटमेंट करून घेण्याच्या आधी शक्य झालं तर डायटिंग करून म्हणा किंवा एक्सरसाइज करून म्हणा वजन कमी करणं हे अतिशय जरुरी असतं. पुरुषांच्या बाबत बोलायचं झालं तर हॅबिट्स म्हणजे टोबॅको इन एनी फॉर्म इज एक्स्ट्रीमली बॅड फॉर स्पर्म्स. तंबाखू ही कुठल्याही स्वरूपामधली तंबाखू, स्मोकिंग म्हणा, गुटखा म्हणा, हे पूर्णपणानं बंद केलं पाहिजे. आणि अल्कोहोलचं प्रमाण सुद्धा अगदीच नॉमिनल किंवा नाहीच या स्टेजपर्यंत आणलं पाहिजे. मग सक्सेस रेट चांगला मिळू शकतो. निश्चितच. म्हणजे थोडक्यातच आपली दिनचर्या, आपली लाईफस्टाईल हे उत्तम ठेवणं हे कुठल्याही चिकित्सेचा महत्त्वाचा भाग आहे. सर, आणखीन एक जणांना आपल्याशी बोलायचं आहे. मयूर बोलत आहेत आपल्याकडे औरंगाबाद येथून. नमस्कार मयूर. नमस्कार मॅम. बोला. मी औरंगाबादहून बोलतो मॅडम. माझं 2 ते 2.5 वर्षापूर्वी मुलगा होऊन वारलेला आहे. तर सिझरिन झालं होतं, पण आता 2 ते 3 महिन्यापासून गर्भ ठेवायचा आहे, पण प्रयत्न करतोय पण होत नाहीये. ठीक आहे मयूरजी, काय सांगू शकतो? तर 3 महिने जर का प्रयत्न करत असतील तर हा तसा कमी स्पॅन म्हणला पाहिजे. सेकंडरी इन्फर्टिलिटीसाठी आम्ही कमीत कमी 6 महिने ट्रायल द्यायला सांगतो. तर आणि 2-3 महिने त्यांनी प्रयत्न करून बघावा. 2-3 महिने प्रयत्न करून सुद्धा जर का सक्सेस झाला नाही तर मग त्यांनी डिटेल टेस्टिंग करून टेस्टचा जसा रिपोर्ट येईल त्याप्रमाणे ट्रीटमेंट करावी. निश्चितच. सेकंडरी इन्फर्टिलिटीबद्दल सर तुम्ही थोडक्यात बोललात. तर मित्र हो, सेकंडरी इन्फर्टिलिटी म्हणजे पहिलं आपल्याला एक बाळ झालेलं आहे आणि दुसरं बाळ होण्याच्या वेळेला काहीतरी बाधा आपल्याला येत आहे, त्याला आपण सेकंडरी इन्फर्टिलिटी असं म्हणतो. सर, आता यातनं एक स्टेप पुढे जाऊयात. सरोगसी खूप ज्वलंत विषय आहे सध्या आणि बरेचसे इश्यू या संदर्भात सुरू आहेत. तर त्याबद्दल सरोगसी म्हणजे काय? सरोगसी म्हणजे ज्याला कृत्रिम किंवा उष्णम मातृत्व असं म्हणता येईल, पण तो ऍक्च्युली बरोबर ट्रान्सलेशन नाही आहे त्याचा, पण आपण तो शब्द वापरू. किंवा आता खरं सांगायचं सरोगसी हा शब्द सर्वांना माहिती आहे, त्यामुळे त्याचं मराठी रूपांतर करत न बसता आपण सरोगसी हा शब्द वापरू. सरोगसीमध्ये आपण काय करतो तर टेस्ट ट्यूब बेबी या तंत्रज्ञानाप्रमाणे आपण गर्भ बनवतो. तयार झालेले गर्भ पेशंटच्या गर्भाशयात न ठेवता दुसऱ्या लेडीच्या गर्भाशयात ठेवले जातात. तिथं ते वाढतात. दॅट लेडी कॅरीज अ प्रेग्नन्सी आणि डिलिव्हरी झाल्यानंतर बाळ या कमिशनिंग कपलला परत दिलं जातं, जोडप्याला परत दिलं जातं. याला सरोगसी म्हणतात. बरोबर. ही झाली जस्टेशनल सरोगसी. कन्व्हेन्शनल सरोगसी इज नॉट अलाउड, त्यामुळे तो प्रश्न त्याची चर्चा करायची जरुरीच नाही आहे. आता सरोगसी जरुरी कुणाला पडते
सरोगसीची इंडिकेशन्स ही मेडिकल इंडिकेशन्स आणि सोशल इंडिकेशन्स अशी दोन मुख्यत्वे आपल्याला डिवाइड करता येतील. मेडिकल इंडिकेशन म्हणजे काय की काही कारणांच्या स्त्रीच्या गर्भाशयामध्ये जर का प्रेग्नन्सी राहू शकत नसेल तर अशा वेळेला सरोगसीशिवाय तिला पर्याय राहत नाही. अशा कोणत्या कंडिशन तर गर्भाशयामध्ये जाळी होणं, टीबी किंवा वारंवार जर का पिशवी साफ केली असेल किंवा काही अन्य कारणांमुळे गर्भाशयात ॲडिजन्स तयार होतात, ज्याला सामान्य लोकांच्या भाषेमध्ये गर्भाशयात जाळी होणं असं म्हटलं जातं. अशा वेळेला त्या गर्भाशयामध्ये गर्भ रुजू शकत नाही. काही काही स्त्रियांना जन्मतःच गर्भाशय नसतं, त्याला मिलर रोकेटान्सी सिंड्रोम असं म्हणतात. अशा स्त्रियांना किंवा टेस्टिक्युलर फेमिनायझेशन सिंड्रोम नावाचा अनेक सिंड्रोम असतो, अशा स्त्रियांना सुद्धा प्रेग्नन्सी होण्यासाठी गर्भाशय नसल्यामुळं सरोगसीचं सहाय्य घ्यावं लागतं. काही काही वेळेला रिपीटेड फेल्युअर इन IVF, म्हणजे IVF बऱ्याच वेळेला केलं जातं, दर वेळेला गर्भ चांगले बनतात परंतु ते सक्सेस होत नाही, प्रेग्नन्सी टेस्ट पॉझिटिव्ह येत नाही. अर्थातच अशा वेळेला थोडासा संशय येतो की गर्भाशयाच्या लायनिंगमध्ये काही अनआयडेंटिफाईड दोष नाही आहे ना, की ज्यामुळे गर्भ रुजत नाही आहेत. मग अशा वेळेला त्यांना सुद्धा सरोगसीचा पर्याय घ्यावा लागतो. काही काही वेळेला आपण ज्याला बॅड ऑब्स्टेटिक हिस्ट्री म्हणतो, रिपीटेड मिसकॅरेजेस ऑफ अननोन कॉज, की वारंवार गर्भपात होत आहेत, कारण कळत नाहीये, सगळ्या ट्रीटमेंट करून झाल्या. स्त्रीला जर का काही मोठे मेडिकल इलनेसेस असतील, पर्टिक्युलरली क्रॉनिक रिनल फेल्युअर असेल किंवा अनकंट्रोल डायबिटीस असेल, हार्टचा प्रॉब्लेम असेल, अशा वेळेला त्या स्त्रीला शरीरामध्ये स्वतःच्या प्रेग्नन्सी ठेवणं हे प्रेग्नन्सीच्या दृष्टीने नाही पण तिच्या स्वतःच्या आरोग्याच्या दृष्टीने अतिशय घातक ठरू शकतं, तिच्या जीवावर बेतू शकतं. मग अशा वेळेला तिला प्रेग्नन्सी होण्याची एकच शक्यता असते, ते म्हणजे सरोगसी. तर मैत्रिणींनो, निराश होऊ नका. आता आपण खूप सारे इंडिकेशन्स बघितले की कुठे कुठे सरोगसीचा उपयोग आपण करू शकतो आणि निश्चितच हे बाळ आपलंच असतं. सरोगेटमध्ये जरी दुसरं गर्भाशय आपण घेतलं तरीही त्या बाळाचे सगळे भाग आपल्यापासूनच येत असतात. सर, आता हे सरोगेटचं सिलेक्शन हा काही क्रायटेरिया असतो का? सरोगेटचं सिलेक्शन करत असताना ICMR नावाची एक संस्था आहे, इंडियन काउन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च, त्यांनी काही गाईडलाईन्स इश्यू केलेल्या आहेत. त्या गाईडलाईन्स तंतोतंत फॉलो केल्या जाव्यात. अगदी त्याचा थोडक्यात नटशेलमध्ये सांगायचं असेल तर सरोगसीचं सिलेक्शन करत असताना संबंधितीचं मेडिकल चेकिंग केलं जावं. सगळे ब्लड चेक करून व्हायरल इन्फेक्शन नाही आहेत ना, तिचं हार्ट, लंग, बाकी सगळ्या सिस्टीम्स नॉर्मल आहेत ना, म्हणजे थोडक्यात तिच्या शरीरामध्ये प्रेग्नन्सी झाली तर तिच्या शरीराला काही धोका होणार नाही ना ह्याची काळजी घेतली पाहिजे, ते बघितलं पाहिजे. तिचं पूर्णपणानं सायकॅट्रिक इव्हॅल्युएशन करावं, म्हणजे ती या प्रेग्नन्सीला कोप करू शकेल की नाही, तिचं काउन्सिलिंग केलं पाहिजे. तिला स्वतःला काही सायकॅट्रिक डिस्टर्बन्सेस नाहीत ना हे पाहिलं पाहिजे, कारण कित्येक वेळेला या प्रेग्नन्सीमुळे सायकॅट्रिक इलनेसेस निर्माण होतात, तसं काही होणार नाही ना हे पाहिलं पाहिजे. तसंच तिचं गर्भाशय व्यवस्थित आहे ना, तिची पास्ट ऑब्स्टेटिक हिस्ट्री म्हणजे तिला पूर्वी प्रेग्नन्सी झालेली आहे ना, तिच्या डिलिव्हरी कशा आहेत, त्या डिलिव्हरी होत असताना तिला काय काय प्रॉब्लेम झाले होते, या सर्व गोष्टीचं इव्हॅल्युएशन करून मगच सरोगेट मदरला. निश्चितच एवढी मोठी स्टेप जर आपण घेणार असोल तर त्या स्त्रीचं प्रत्येक पद्धतीने इव्हॅल्युएशन करूनच मग आपण असा डिसिजन घेऊ शकतो. सर, आणखीन एक प्रश्न आहे आपल्याला. सचिन बोलत आहेत आपल्याकडे पुण्या इथून. नमस्कार सचिन. हॅलो, नमस्ते सर. नमस्ते. आमच्या लग्नाला 6 ते 7 वर्ष झालेली आहे आणि आमच्या आतापर्यंत 3 वेळा नॅचरल प्रेग्नन्सी आणि सक्सेसफुल झालंय. पण प्रॉब्लेम असा होतोय की 8 वीक्स पर्यंत कॅरी होत आहे आणि तिथून पुढे ते मिस्ड अबॉर्शन होते. सुरुवातीला DNA झालंय तेव्हा TB-PCR रिपोर्ट पॉझिटिव्ह आलेला. ते 6 महिने मेडिकेशन घेतलं, त्यानंतर एक 5-6 महिने प्रेग्नन्सी नव्हती, त्यानंतर नॅचरल प्रेग्नन्सी, असं बऱ्याच म्हणजे नॅचरल IUI असं करत 6 जवळपास प्रेग्नन्सी झाल्या. पण 8 वीक्स पर्यंत ब्लिडिंग होऊन किंवा हार्टबीट स्टॉप होत आहेत, ग्रोथ होत नाहीये. आता रिसेंटली जी प्रेग्नन्सी होती त्याच्यामध्ये ग्रोथच नाही झाली. ठीक आहे, लक्षात आलं मॅडम पवार. सचिन, मला एक सांगू शकाल का काही गोष्टीचे प्रश्न मी तुम्हाला विचारू? ओके, या प्लीज. तुमच्या मिसेसचं वय किती आहे? ओके, तिचं वय 31 आहे, माझं 32 आहे. तिचं AMH नॉर्मल असेल असं मी धरून चालतो. ओके. त्यानंतर तुमचं कॅरिओटाईप, त्यानंतर लुपस अँटीकोएग्युलंट, अँटीकार्डिओलॅपिन अँटीबॉडी, ज्याला आपण ते विशिष्ट रिपीटेड मिसकॅरेजचे चेक असतात ते सगळे झालेले आणि ते नॉर्मल आहेत का?
येस, एजीएम आणि ते आयजीएम कॅरिओटायपिंग सगळं झालेलं आहे, ते नॉर्मल आहे. नॉर्मल आहे. असं असताना जर का मग प्रेग्नन्सी राहत नसेल, टिकत नसेल, तर मग मी मगाशी बोललो त्यामुळे कदाचित तुम्हाला सरोगसीचा पर्याय निवडावा लागेल. ओके. सचिनजी, तुमच्यासारखे आणखीन बरेचसे प्रश्न आणि डॉक्टरांकडनं आणखीन बरीचशी माहिती आम्ही घेणार आहोत आणि विशेषतः सरांना भेटण्यासाठी त्यांचा पत्ता सुद्धा आपण पाहणार आहोत. पण आता वेळ आहे एका छोट्याशा विश्रांतीची. विश्रांतीनंतर लगेचच परत भेटूया हॅलो डॉक्टरमध्ये. सर, आपण आणखीन कुठले इंडिकेशन्स आहेत की जिथे सरोगेट मदर, बरोबर, जसं मी मगाशी बोललो सोशल इंडिकेशन्स ऑफ सरोगसी. आता हा खूपच कॉन्ट्रोवर्शियल इश्यू आहे, पण सध्या जी परिस्थिती आहे त्याप्रमाणे मी बोलतो, कायदा पुढे कसा होईल त्यावरती अवलंबून राहील. की सिंगल पेरेंट ज्याला म्हणतात, की ज्या लोकांना काही लग्न करायचं नाहीये काही कारणासाठी, परंतु त्यांना स्वतःचं मूल हवं आहे, अशांना मग सरोगसीशिवाय दुसरा पर्याय राहत नाही. हे महत्वाचं सोशल इंडिकेशन असतं. तसंच काही लोकांना काही कारणांनी बिकॉज ऑफ द एज त्या लेडीला स्वतःच्या युट्रसमध्ये प्रेग्नन्सी कार्य करण्याची कॅपॅसिटी नसते. अशा वेळेला असो पुन्हा सरोगसीचा पर्याय घ्यावा लागतो. ही सगळी सोशल इंडिकेशन्स ऑफ सरोगसी आहे आणि मेन कॉन्ट्रोवर्सी आहे ती इथेच आहे. आता सध्या लीगल पोझिशन काय आहे, तर सध्या नॅशनल गाईडलाईन्स फॉर आर्टिफिशियल रिप्रोडक्टिव्ह टेक्नॉलॉजी ह्या ज्या ICMR ने इश्यू केलेल्या गाईडलाईन्स आहेत त्या ICMRच्या वेबसाईटवरती उपलब्ध आहेत. त्या गाईडलाईन्स एन्फोर्स्ड आहेत. म्हणजे त्या गाईडलाईनना कायद्याचं स्वरूप आता जवळजवळ प्राप्त झालेलं आहे सरकारच्या नोटिफिकेशन प्रमाणे आणि त्याप्रमाणेच आपल्याला आता सरोगसी करावी लागते. त्या गाईडलाईन्स प्रमाणे सर्व भारतीय नागरिकांना सरोगसीला परवानगी आहे. तसंच कमर्शियल सरोगसीला सुद्धा त्या गाईडलाईन्स प्रमाणे सध्या परवानगी आहे. परवानगी कुणाला नाही आहे, तर परदेशी नागरिकांना आणि ज्याला OCI कार्ड होल्डर्स म्हणतात, ओव्हरसीज सिटीजन्स ऑफ इंडिया, त्यांना परवानगी नाही. पण जे भारताचे नागरिक आहेत त्या सर्वांना सरोगसी करून घ्यायला परवानगी आहे. पण आपण वाचलं असेल आता पेपरमध्ये सगळीकडे आता चालू आहे की केंद्रीय मंत्रिमंडळाने जो ड्राफ्ट मंजूर केलेला आहे त्यामध्ये बऱ्याच गोष्टी अशा आहेत की ज्याच्या साहाय्याने कदाचित सरोगसीवरती बरीच नियंत्रण बंधनं येण्याची शक्यता आहे. अर्थात याचं अजून कायद्यात रूपांतर झालेलं नाही, त्यामुळे जेव्हा कायद्यात त्याचं रूपांतर होईल तेव्हा प्रत्यक्ष त्याचं स्वरूप कसं असेल याच्यावरतीच पुढचं सर्व काही अवलंबून. बरोबर सर, इतका ज्वलंत विषय आहे हा सध्या. पण मग याचा सक्सेस रेट किती असू शकेल? सक्सेस रेट सरोगसीचा खूप चांगला असतो. हा जवळजवळ 70% पर्यंत सक्सेस रेट सरोगसीचा मिळू शकतो. परंतु हा सक्सेस रेट जरी दिसायला चांगला दिसला तरी हे करत असताना सर्वांनी एक महत्वाची गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की 70% म्हणजे 100% नव्हे. लोकांची अशी समजूत होते की सरोगसी सक्सेस रेट खूप चांगला आहे याचा अर्थ 100%. ती पूर्ण चुकीची समजूत आहे आणि अनटोवर्ड एक्सपेक्टेशन्स ठेवून सुद्धा सरोगसीमध्ये पडू नये. सरोगसीमध्ये सुद्धा फेल्युअर येऊ शकतं आणि ते फेल्युअर आलं तर पहिल्यांदा जे सांगितलं गेलेलं असतं की त्याचा 100% सक्सेस रेट नाही ते बऱ्याच वेळेला पेशंट विसरून जातात आणि मग कारण नसताना राग निर्माण होतो, परिस्थितीवरती राग होतो, डॉक्टरांच्यावरती राग निर्माण होतो. परंतु हे थोडंसं समजून घेणं तर निश्चितच ते मुद्दे लक्षात घेऊन त्याचा सक्सेस रेट आपण नेहमीच पाहतो. सर, एक फोन आहे आपल्याला नाशिक येथून. नमस्कार. हॅलो, बोला. मी 2 वेळेस IUI केलं पण त्याचा उपयोग झाला नाही. आता परत करू का नको? तुमच्या मिसेसचं वय किती आहे? 47. मिसेसचं वय जर 47 असेल तर या वयामध्ये IUI करून काही उपयोग नाहीये. मग त्यांना स्त्रीबीजदानच करावं लागेल. हो का सर? हा, या वयामध्ये येऊन साध्या IVFचा सुद्धा फारसा फायदा होणार नाही. नाही का? ठीक आहे, निश्चितच आपल्या लक्षात आलेलं असेल. सर, यातनं आणखी नेक्स्ट पुढे जाऊन एक डोनेशन ही जी संकल्पना आहे ती काय असते आणि कुणाला याची गरज भासू शकेल? स्त्रीबीजदान म्हणजे काय? जेव्हा स्त्रीबीजाची कमतरता असेल तेव्हा दुसऱ्या कुठल्या तरी स्त्रीची स्त्रीबीज घ्यायची, त्या जोडप्यातल्या पुरुषाचे शुक्रजंतू वापरून गर्भ बनवायचा आणि मग तो त्या पत्नीच्या पोटामध्येच ठेवायचा, गर्भाशयातच ठेवायचा. थोडक्यात जे बाळ होईल ते त्या जोडप्यातल्या स्त्रीच्या पोटातच वाढणार, गर्भाशयातच वाढणार, तीच जन्म देणार. शुक्रजंतू नवऱ्याचेच वापरले असल्यामुळं ते मूल नवऱ्याचंच असणार, फक्त बीज दुसऱ्या स्त्रीचं घेतलं जातं. थोडक्यात डिलिव्हरी झाल्यानंतर का DNA चेक केलं तर ते नवऱ्याबरोबर मॅच होणार
परंतु स्त्रीबरोबर ते मॅच होणार नाही, परंतु ते बाळ तिच्याच पोटामध्ये वाढणार. बरोबर. याला स्त्रीबीजदान असं म्हणतात. आता स्त्रीबीजदान कुणासाठी लागेल, तर जेव्हा स्त्रीबीजाची कमतरता असेल, स्त्रीबीज नसतील किंवा काही कारणाने ती स्त्रीबीज आपण वापरू शकत नसतो, अशा कुठल्या कंडिशन. तर सर्वात महत्त्वाचा मागाच्या प्रश्नामध्ये जो निर्माण झाला प्रश्न तो म्हणजे एज. तर स्त्रीचं वय जर का खूप जास्ती असेल तर वयाप्रमाणे स्त्रीबीजाची क्वालिटी आणि नंबर एवढा कमी असतो की दुसऱ्या कुठल्याही ट्रीटमेंटला सक्सेस रेट हा नियर झिरो म्हणावा लागतो. दो इट इज नॉट 100% झिरो, इट इज नियर झिरो. अशाला आपल्याला स्त्रीबीजाचं दानाचं सहाय्य घ्यावं लागतं. जसं मी मगाशी बोललो की स्त्रीचं वय हा एक गाईडलाईन असते, परंतु AMH ही त्याच्यापेक्षा सर्वात महत्त्वाची गाईडलाईन आहे. कारण कित्येक वेळेला यंग लेडीजमध्ये सुद्धा इव्हन इन देअर अर्ली 30s AMH अत्यंत खराब आढळतं, खूप कमी लेवल आढळते. कारण एजचा स्पीड हा युनिफॉर्म नसतो. सम विमेन एज फास्टर दॅन अदर विमेन. अशा वेळेला AMH जर का पुष्कळ कमी असेल तर त्यांची स्वतःची एज वापरून सक्सेस येण्याची शक्यता ही पुष्कळ कमी असते. रिपीटेडली त्यांनी पूर्वी जर का IVF ट्राय केला असेल, एक खूप कमी मिळाली असतील, मिळालीच नाहीत, एम्ब्रियोची क्वालिटी खूप खराब असेल, त्यांचं AMH चांगलं नसेल, तर अशा वेळेला त्यांना स्त्रीबीजदानाचा सहाय्य घ्यावा लागतो. बरोबर. स्त्रीमध्ये काही ऑटोसोमल डॉमिनंट डिसऑर्डर्स असतील, म्हणजे गुणसूत्रांमध्ये काही दोष असतात की ज्याच्या सहाय्याने ऑटोसोमल डॉमिनंट डिसऑर्डर होऊ शकतात. अशा वेळेला आपल्याला त्या स्त्रीची एज वापरून जर का प्रेग्नन्सी केली तर ते बाळामध्ये ते दोष येणार. असं होऊ नये म्हणून अशा वेळेला आपल्याला स्त्रीबीजदानाचं सहाय्य घ्यावं लागतं. निश्चितच खूप सुंदर सर. एवढ्या प्रकारच्या वेगवेगळ्या इंडिकेशन्समध्ये सर यातच पुढचा प्रश्न आहे की डोनर सिलेक्शन, की जो महत्त्वाचा खूप मुद्दा आहे, त्यावरती बऱ्याच गोष्टी अवलंबून आहे. डोनर सिलेक्शनचे दोन महत्त्वाचे इश्यू असतात याच्यामध्ये. पहिला म्हणजे मेडिकल आणि दुसरा म्हणजे सोशल मॅचिंग. मेडिकल स्क्रीनिंग ऑफ डोनर्ससाठी जसं मी बोललो मगाशी तसं ICMRच्या गाईडलाईन्स प्रमाणे डोनरचं सिलेक्शन करावं. डोनरमध्ये कुठल्याही मेडिकल डिसऑर्डर्स नाही आहेत ना, कुठल्याही इन्फेक्टिव्ह डिसऑर्डर्स नाही आहेत ना, डोनरच्या एकची संख्या आणि क्वालिटी नॉर्मल आहे ना, डोनरचं एज, या सर्व गोष्टी बघून डोनरचं सिलेक्शन केलं जावं. शक्यतो डोनर घेत असताना असं जरी क्रायटेरिया नसला तरी असं पाहिलं जावं की शक्यतो तिला स्वतःची प्रेग्नन्सी झालेली असावी. म्हणजे दे शुड बी, इफ दे आर प्रूव्ड फर्टाईल एग्स, सक्सेस रेट खूप चांगला मिळू शकतो. खूप छान, खूप छान. हे मेडिकल झालं. सोशल मॅचिंगमध्ये ब्लड ग्रुपचं मॅचिंग करावं लागतं. लुक्स, सर्वसाधारणपणे डोनर स्त्री ही या कपलमधल्या स्त्रीशी दिसायला मिळती जुळती असावी, हे पाहायला पाहिजे. एज्युकेशन लेवल, काही लोकांना ग्रॅज्युएट झालेले किंवा पोस्ट ग्रॅज्युएट झालेले असे डोनर असावेत अशी अपेक्षा असते, तसं त्यांना मॅचिंग करून द्यावं. हे सोशल मॅचिंग झालं. बरोबर. सर एक फोन आहे आपल्याला. अर्चना बोलत आहेत नाशिक येथून. नमस्कार अर्चनाजी. मॅडम एक प्रश्न विचारायचा होता. हां बोला. हा सर, माझा एक प्रॉब्लेम आहे की माझ्या लग्नाला 10 वर्ष झाले आणि मला 2009 मध्ये आणि 11 मध्ये बाळ झाले, पोटात वारले पण माझे 2 वेळेस. आणि आता मला 2011 पासून प्रेग्नेन्सी राहत नाहीये. तर मग आता मी काय ट्रीटमेंट घ्यावी? तुमचं वय किती आहे? माझं आता 28 रनिंग चालू आहे. 28. AMH नॉर्मल आहे आपलं? हो. दोष कुठेच नाही आहे. हा, आणि पोटात बाळ असं जातं की मला सुद्धा कळत नाही नेमकी. मी डायरेक्ट साधी असते, काहीच होत नाही मला. किती महिन्याची बाळ आत गेलेली आहेत? 8 महिन्यात. डायबिटीस नव्हता ना तुम्हाला? नाही, काहीच नाही. नाही, मग असं असेल तर तुम्हाला प्रेग्नन्सी राहू शकेल. मग तुम्ही ट्यूब जर का तुमच्या ओपन, ते तुमचं ट्यूबचं चेकिंग वगैरे केलेलं आहे का? एचएसग्राफी पण केली, ती पण नॉर्मल आली. नॉर्मल. मग तुम्ही सध्या सुरुवातीला IUI ची ट्रीटमेंट करून बघा. नाही झालं तर कदाचित तुम्हाला टेस्ट ट्यूब करावी लागेल. परंतु हे होत असताना रिपीटेड तुमची जी बाळं जात आहेत त्यासाठी काही विशिष्ट टेस्ट, मी जसं बोललो लुपस अँटीकॉयगुलंट, अँटीकॉर्डिलॅपिन अँटीबॉडी वगैरे, या सगळ्या टेस्टिंग तुम्हाला करून घ्यावी. औरंगाबादमध्ये पण आता राहत नाही ना, त्याचा मोठा मी प्रश्न तुम्हाला आहे. सुरुवातीला IUI करून बघा. IUI नाही सक्सेस झालं तर मग तुम्ही IVFचा विचार करा. अर्चनाजी, निश्चित तुमच्या प्रश्नाचं यामध्ये उत्तर आहे की वयानुसार जी ट्रीटमेंट सर म्हणतायत की IUI सक्सेसफुल नाही झालं सगळ्या प्रयत्नांनंतर, तर IVF सारख्या हायर ट्रीटमेंटकडे आपल्याला जावं लागणार आहे. सर आपण स्त्रीबीजदानाकडे होतो, तर याविषयीचं ही एक प्रोसिजर काय असते? आता आपल्याला कळलंय की डोनर सिलेक्शन, पुढे कसं जायचं? एकदा डोनर सिलेक्ट झाला की पहिल्यांदा आपण पेशंटचं, आता मी पेशंट हा शब्द वापरतो, ऍक्च्युअली ते पेशंट नसतात पण तरी आपण पेशंट हा शब्द वापरू, पेशंटचं पाळीचं तारीख आणि डोनरच्या पाळीची तारीख जुळवून आणावी लागते. हे थोडक्यात दोघांचं पाळीचं सायकल आपल्याला कोरिलेट करावं लागतं. प्रथम विशिष्ट इंजेक्शन देऊन पेशंटची पाळीचं सायकल थांबवायचं,
तसंच इंजेक्शन देऊन डोनरच्या पाळीचं सायकल थांबवायचं. नंतर पेशंटला काही विशिष्ट गोळ्या देऊन गर्भाशयाच्या लायनिंगची वाढ करायची. त्याच वेळेला डोनरला काही विशिष्ट इंजेक्शन देऊन त्यांच्या स्त्रीबीजाची वाढ करायची. मग असं मॅच करून घ्यायचं की ज्या वेळेला बरोबर स्त्रीबीज रेडी असतील डोनरची त्याच वेळेला गर्भाशयाचं लायनिंग पेशंटच्या तयार झालेलं असेल. मग ती डोनरची एग्स काढायची. पेशंटच्या नवऱ्याचे शुक्रजंतू वापरून त्याचं फर्टिलायझेशन करायचं आणि ती ट्रान्सफर करायची पेशंटच्या युटरसमध्ये. त्याच्या अगोदर काही विशिष्ट गोळ्या पेशंटला चालू कराव्या लागतात प्रोजेस्टेरॉनच्या. म्हणजे लायनिंग रेडी होतं, रिसेप्टिव्ह होतं गर्भाला. त्यानंतर पुढे 2 आठवडे या गोळ्या आणि सुरुवातीच्या लायनिंग वाढवायच्या गोळ्या इस्ट्रोजनच्या हे दोन्ही चालू ठेवायच्या. मग 2 आठवड्यानंतर आपल्याला ब्लड चेक किंवा युरिन टेस्ट करून समजू शकतं पॉझिटिव्ह आहे की नाही. प्रेक्षक हो, आणखीन अशी बरीचशी माहिती आणि पुढच्या आठवड्यात येणाऱ्या डॉक्टरांबद्दलची माहिती सुद्धा आपण पाहणार आहोत. पण आता वेळ आहे एका छोट्याशा विश्रांतीची. विश्रांतीनंतर लगेचच भेटूया हॅलो डॉक्टरमध्ये. सर, चर्चा आणखीनच खूप सुंदर रूप घेते आहे जेव्हा आणखीन एका पुढच्या आधुनिक पद्धतीकडे आपण जात आहोत की एम्ब्रिओ डोनेशन म्हणजे काय. एम्ब्रिओ डोनेशन म्हणजे आता आपण स्त्रीबीजदान पाहिलं, तसंच काही जोडप्यांमध्ये स्त्रीबीजाच्या बरोबर पुरुषबीजांची सुद्धा उपलब्धता नसते. म्हणजे पेशंटमध्ये स्त्रीबीज नसतात, पेशंटच्या नवऱ्याच्यामध्ये पुरुषबीज नसतात, स्पर्म्स नसतात. त्याला आपण एझोस्पर्मिया असं म्हणतो. मग अशा लोकांनी प्रेग्नन्सी कशी करायची, तर त्यांना एकच मार्ग राहतो, तो म्हणजे एम्ब्रिओ डोनेशन. हे थोडक्यात स्त्रीबीजाचंही दान करून घ्यायचं, पुरुषबीजही दान करून घ्यायचं, डोनरची एग्स, डोनरचे स्पर्म्स असं वापरून गर्भ बनवायचा आणि तो पेशंटच्या युट्रसमध्ये रिप्लेस करायचा. हे करत असताना सुद्धा आपल्याला मेडिकल मॅचिंग तर करावंच लागतं. मेडिकल सिलेक्शन, सोशल मॅचिंग खूप महत्त्वाचं असतं. कारण शक्यतो डोनर स्पर्म डोनर जो असतो तोही जोडप्यामधल्या पुरुषाला मॅच होणारा असावा आणि डोनर स्त्री असते, स्त्री बीजदान करणारी, ती सुद्धा पेशंटला मॅच होणारी असावी, असं बघून ते करावं लागतं. प्रेक्षक हो, पहा विज्ञान कुठून कुठे गेलेलं आहे की दाम्पत्यामधल्या दोघांमध्येही अनफॉर्च्युनेटली काही दोष असेल तरी सुद्धा अशा आधुनिक पद्धतीतनं यश आपल्या जवळच आहे. सर, अडॉप्शन आणि एम्ब्रिओ डोनेशन यांचं कंपॅरिझन काय करू शकाल. तसं पाहिलं तर एम्ब्रिओ डोनेशन हा शब्द वापरण्याऐवजी बऱ्याच वेळेला एम्ब्रिओ अडॉप्शन असा शब्द वापरला जातो. कारण दिस इज लाईक अन अडॉप्शन ॲट व्हेरी अर्ली स्टेज. हे अडॉप्ट केल्यासारखंच आहे, फक्त खूप अर्ली स्टेजमध्येही केलेलं असतं, म्हणून त्याला आपण एम्ब्रिओ अडॉप्शन असं म्हणतो. आता याचं कंपॅरिझन कसं होतं अडॉप्शन आणि याच्याशी, तर अडॉप्शनमध्ये स्त्रीला गर्भाशयामध्ये स्वतःच्या मूल वाढवणं, जन्म देणं, त्याच्या नॅचरल क्रियांचा जो आनंद मिळत असतो तो मिळू शकत नाही. तो एम्ब्रिओ अडॉप्शनमध्ये त्यांना मिळू शकतो. दुसरी गोष्ट म्हणजे अडॉप्शन करत असताना सुद्धा कित्येक वेळेला इच्छा असूनही अडॉप्शनला योग्य ते बाळ मिळेलच असं सांगता येत नाही. कारण दुर्दैवाने बाळांची उपलब्धता आणि बाळ दत्तक घेऊ इच्छिणाऱ्या जोडप्यांची संख्या यांचा मिसमॅच आहे आणि बऱ्याच वेळेला मुलं मिळत नाहीत अडॉप्शनला. अशा वेळेला त्यांना एकाच गोष्टीचा मार्ग घ्यावा लागतो, तो म्हणजे एम्ब्रिओ अडॉप्शन किंवा एम्ब्रिओ डोनेशन. एम्ब्रिओ डोनेशनबद्दल एक मात्र खूप चांगलं आहे की त्याचा सक्सेस रेट खूप चांगला असतो. इट इज नियरली 60%. छान. सर, सरते शेवटी सुद्धा आपल्याकडे प्रश्न आहेत. संजय बोलत आहेत आपल्याकडे कोल्हापूर येथून. नमस्कार संजयजी, बोला. सर नमस्कार. नमस्ते. सर नमस्कार. नमस्ते. सर मी संजय कांबळे बोलतोय. माझं लग्न 6 महिने झाले. हॅलो. हा बोला ना. हा सर, माझ्या मिसेसला ना सर गर्भाशयाची पिशवी आहे ना, त्या गर्भाशयाच्या पिशवीला लहान लहान त्या गाठी होत्या फळवरच्या, आणि मग त्या गाठीमुळे काय प्रॉब्लेम होईल का मुलं होण्यासाठी थोडं. नाही, गर्भाशयाच्या गाठी संजय, आपण मी एक प्रश्न विचारतो. संजय, सोनोग्राफीवरती त्या गाठी सापडल्या का. ते फळवरचे गाठी होते सर गर्भाशय. ते सोनोग्राफीवरती समजल्या का. हा, सोनोग्राफी मध्ये समजलं सर. त्या गर्भाशयाच्या पोकळीपासून लांब आहेत का जवळ आहेत. नाही, ती गर्भाशयाच्या पोकळी गर्भाशयाला चिटकून होते सर. ठीक आहे, फोन ठेवू शकता आपण. गर्भाशयाच्या गाठी ज्याला फायब्रॉइड, मल्टिपल फायब्रॉइड असं म्हटलं, दरवेळेला काय फायब्रॉइड दिसलं की काढा असं करावं लागत नाही. मल्टिपल फायब्रॉइड जर का खूप छोटी असतील
त्याचा काही त्रास होत नसेल आणि ती गर्भाशयाच्या पोकळीपासून, ज्याला आपण एंडोमेट्रियल कॅव्हिटी म्हणतो, एंडोमेट्रियल कॅव्हिटी, त्याच्यापासून जर का ती लांब असतील तर त्याचा कुठलाही दुष्परिणाम होत नाही. आणि ऑन द कॉन्ट्री अशा मल्टिपल फायब्रॉइड्स काढत बसू नये, त्याने जास्त इजा होऊ शकते. सर, सगळ्यात महत्त्वाचं की आता फायब्रॉइडचा विषय निघालाच होता, तर एंडोमेट्रियोसिस म्हणजे काय? एंडोमेट्रियोसिस, जसं मी अगदी सुरुवातीला बोललो, हा एकेकाळी डिसीज ऑफ वेस्टर्न विमेन समजला जायचा. म्हणजे पाश्चात्य देशात जास्त करून असायचा, आपल्या देशात तो दिसायचा नाही. परंतु जसजशी पाश्चात्य लाईफस्टाईल आपल्याकडे इम्पोर्ट झाली तसा हा डिसीजही इम्पोर्ट झाल्यासारखा झाला आहे आणि मोठ्या प्रमाणावरती आता तो आपल्याला इथे दिसतो. त्याच्यामध्ये काय होत असतं तर गर्भाशयाचं जे लायनिंग आहे ते दर पाळीच्या वेळेला जसं बाहेर फेकलं जातं, ते बाहेर फेकलं न जाता गर्भनलिकामधून पोटामध्ये सांडतं आणि तिथे मग ते लायनिंग चिकटून वाढायला लागतं, तिथे इन्फ्लमेशन होतं आणि तिथे एंडोमेट्रियोसिस हा डेव्हलप होतो. एंडोमेट्रियोसिसच्या गाठी तयार होऊ शकतात, आतमध्ये ॲडिजन्स म्हणजे चिकटणं वगैरे क्रिया घडू शकतात आणि त्यानं प्रेग्नन्सी राहायला पुष्कळ त्रास होऊ शकतो. पाळीच्या वेळेला पोटात दुखणं हा त्याचा दुसरा मोठा सिम्प्टम आहे. याला आपण एंडोमेट्रियोसिस असं म्हणतो. मग सर, एंडोमेट्रियोसिस हे गर्भधारणेसाठी बाधा कितपत असू शकतं? गर्भधारणेसाठी त्याची पुष्कळ प्रमाणात बाधा होऊ शकते. एंडोमेट्रियोसिसचे ग्रेड्स असतात, ग्रेड 1, ग्रेड 2, ग्रेड 3 आणि ग्रेड 4. ट्रीटमेंट जर का गर्भधारणा आणि एंडोमेट्रियोसिस या दोन्हीसाठी करायची असेल तर अशा वेळेला एक डिक्टम फॉलो केलं जातं, तो म्हणजे इग्नोर एंडोमेट्रियोसिस, ट्रीट इन्फर्टिलिटी. कारण गर्भधारणा होणं, प्रेग्नन्सी होणं हे एंडोमेट्रियोसिससाठी वरदान म्हणजे क्युअर असतं. यासाठी जर का अगदी मिनिमल एंडोमेट्रियोसिस असेल, ग्रेड 1 असेल तर साध्या IUI ची ट्रीटमेंट करून पाहावी. परंतु ग्रेड 3, ग्रेड 4 एंडोमेट्रियोसिस असेल तर मग मात्र टेस्ट ट्यूब बेबी करावा लागतो. निश्चितच सर, तुम्ही वरदान हा शब्द वापरलात तर खरंच या पद्धती आमच्या सगळ्या महिलांसाठी, सगळ्या दाम्पत्यांसाठी खरंच एक वरदान म्हणून ठरत आहेत. प्रेक्षक हो, वेळ झालेली आहे आपल्या आवडत्या आरोग्य सल्ल्याची. तर पाहूया काय विशेष माहिती आहे आज. आरोग्य सल्ला. पाळीच्या दरम्यान पोटात दुखत असल्यास ओटी पोटावरती हिंगाचा लेप करावा आणि गरम पाण्याने शेकावे. आपल्या अंगावरून जर सफेद पाणी जात असेल तर कांजी अर्थातच तांदळाचं कढण आठवड्यातनं 3 वेळा सेवन करावे. तसेच स्त्रियांमध्ये वारंवार लघवीचे इन्फेक्शन होत असल्यास हळद, दुर्वांचा स्वरस, गोक्षूर चूर्ण याचे दिवसातनं 2 वेळा सेवन करावे. प्रेक्षक हो, आजच्या कार्यक्रमाचा सहभाग आणि निश्चितच पुढच्या वेळेला नवीन नवीन डॉक्टरांना सहभागी करण्यासाठी आम्ही खूपच उत्सुक असतो. त्यासाठी आमचा पत्ता आपण लिहून घेऊयात. आमचा पत्ता आहे निर्माती हॅलो डॉक्टर, दूरदर्शन केंद्र, पांडुरंग बुधकर मार्ग, वरळी, मुंबई 400030 आणि ईमेल ॲड्रेस आहे hellodoctor@ddkmumbai@gmail.com. तसेच फेसबुक आणि यूट्यूब यांच्या लिंकमधून सुद्धा तुम्ही आमच्याशी संपर्क करू शकता. सर, सरते शेवटी की जो महत्त्वाचा विषय असतो की मानसिकता रुग्णाची, या मोठ्या मोठ्या प्रोसिजर मधून जाताना मनाने खचू शकतो आपण. तर मानसिकतेबद्दल आमच्या प्रेक्षकांना तुम्ही काय विशेष मार्गदर्शन? सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे पॉझिटिव्ह मेंटल ॲटिट्यूड इज एक्स्ट्रीमली इम्पॉर्टंट. हे कसं असतं, ही ट्रीटमेंट अशी आहे ना की सगळ्यांची ट्रीटमेंट फर्स्ट टाइम सेकंड अटेम्प्टमध्ये सक्सेस होईलच असं नाही. त्यामुळे कदाचित वारंवार जरूर पडली तरी ट्रीटमेंट करून घेण्याची मानसिक तयारी पहिल्यापासून ठेवावी. कारण देर इज ऑलवेज अ सक्सेस ॲट द एंड ऑफ द डे. या दृष्टीने या गोष्टीकडे पाहावं लागतं. जर का त्यांना जरुरी असेल तर ट्रेंड काउन्सिलरकडे जाऊन काउन्सिलिंग करून घेणं हे अत्यंत महत्त्वाचं असतं. पर्टिक्युलरली हाऊ टू कोप विथ फेल्युअर. कारण आलेलं अपयश कसं पचवायचं याची सुद्धा आधी माहिती करून घेतलेली बरी असते. त्यासाठी काउन्सिलिंग सुद्धा अतिशय महत्त्वाचं असतं. त्यामुळे पॉझिटिव्ह मेंटल ॲटिट्यूड, प्रॉपर एक्सपेक्टेशन्स फ्रॉम द ट्रीटमेंट, थोडक्यात लेट्स होप फॉर द बेस्ट बट बी प्रिपेअर्ड फॉर द वर्स्ट, या दृष्टीने जर का तुम्ही ट्रीटमेंट चालू केली तर या ट्रीटमेंटचा खूपच फायदा होतो. आणि सर, विशेषतः माझ्या महिला मैत्रिणींसाठी खाणं पिणं, आहार कितपत आम्ही सांभाळावा तुम्हाला? नक्कीच. आता पहिली गोष्ट म्हणजे जसं मी मगाशी पूर्वी बोललो, ओव्हरवेट सक्सेस रेट कमी करतं. त्यामुळे ओव्हरवेट न होऊ देणं हे अतिशय महत्त्वाचं आहे. त्यासाठी नक्कीच हेल्दी फूड आणि गुड एक्सरसाइज या दोन्ही गोष्टी अतिशय महत्त्वाच्या असतात. ट्रीटमेंट चालू असताना बाकीचे संसर्गांना आजार होऊ न देणं हे कित्येक वेळा महत्त्वाचं असतं. IVFची ट्रीटमेंट चालू केलेली असतानाच बाहेरची पाणीपुरी खाऊन कावीळ झालेली मी पाहिलेली आहे.
अशा वेळेला ट्रीटमेंट मध्यात सोडून द्यावी लागते. अशा गोष्टी न घडू देणं हे अतिशय महत्वाचं असतं. निश्चितच सर, त्यांच्यासोबत माझ्याही मनात काहीतरी अगदी शेवटचे काही प्रश्न आहेत, त्यांचा सल्ला मसलत आपण करावं. सर, सर्व काही नॉर्मल असताना पाळीचा 12वा ते 18वा किंवा 20वा दिवस हा गर्भधारणेसाठी योग्य पिरियड आहे का? बरोबर आहे. पाळीच्या दरम्यान हिमोग्लोबिन म्हणजे गर्भधारणेच्या दरम्यान हिमोग्लोबिन छान असणं आवश्यक आहे. त्यासाठी नेहमी आम्ही जर फॉलिक ऍसिड 5 मिलीग्रॅम घेतलं तर गर्भधारणेसाठी फायदा होतो का? फायदा होईल आणि सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे बाळामध्ये न्यूरल ट्यूब डिफेक्ट होण्याची शक्यता खूप कमी होऊन जाते. खूप छान. सर, जर थायरॉइडच्या लेवल्स खूप हाय असतील प्रेग्नन्सी दरम्यान तर बाळाच्या मेंदूवरती त्याचा काही परिणाम होऊ शकतो का? काही काही वेळेला मतिमंदत्व तयार होऊ शकतं. थायरॉइडच्या लेवलमध्ये जर हायपोथायरॉइडिझम असेल तर त्याचा नक्कीच तोटा होतो. कंटिन्युअस आपण हॉर्मोनची औषधं घेतली तर वजन वाढू शकतं का? मोठं डिबेटेबल गोष्ट आहे. कॉज इफेक्ट म्हणजे हॉर्मोनमुळे वजन वाढतं का वजन वाढल्यामुळे हॉर्मोनचा डिस्टर्बन्सेस होतो हे थोडं. आणि 8व्या महिन्यात जर डिलिव्हरी झाली तर ते घातक होऊ शकतं का? नाही, सध्याच्या काळामध्ये निओनेटल केअर एवढी चांगली आहे की बऱ्याच वेळेला त्या बाळाला काही त्रास होत नाही. खूप छान, खूप छान. प्रेक्षक हो, मनुष्याचा जन्म आहे आपला, त्यामुळे समस्यांना सामोरं जाणं आणि त्यांची उत्तरं पाहणं आणि त्या पद्धतीने आपलं मार्गक्रमण करणं हे आपलं वैशिष्ट्य आहे. तर मग बंधत्वासारख्या गोष्टीसाठी का म्हणून आपण निराश व्हायचं? याच्यावरती आज बऱ्याच पद्धतीच्या आधुनिक पद्धती ज्या आज आपण पूर्ण पाहिलेल्या आहेत या नक्कीच अवलंबून आहेत. आणि हॅलो डॉक्टरच्या माध्यमातून आम्ही आज एक पाऊल पुढे आलेलो आहोत. दुसरं पाऊल तुम्हाला पुढे घ्यायचं आहे आणि अशा सगळ्या दाम्पत्यांना खूप खूप शुभेच्छा. सर, तुम्ही सुद्धा आमच्या परिवारामध्ये आलात, आमचे एक भाग बनलात, त्यासाठी खूप आभार. धन्यवाद.